Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one practice unit test paper of class 10 subject English marks 40. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण या व्हिडिओमध्ये युनिट 1चा एक प्रॅक्टिस पेपरवरती आपण चर्चा करणार आहोत. इयत्ता 10वीचा आहे. याच्या अगोदर देखील एक प्रॅक्टिस पेपर बनवला होता, पण तो 20 मार्क्सचा होता. पण आजचा हा प्रॅक्टिस पेपर हा 40 मार्क्सचा असेल. मग त्याच्यामध्ये कशाप्रकारे क्वेश्चन्स असू शकतात या सर्व गोष्टी आणि विथ ॲन्सर्स उत्तरं देखील बघणार आहोत. या सर्व गोष्टींचा आज आपण चर्चा करणार आहोत. ओके, बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजल रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. लेट्स गो. ओके, प्रॅक्टिस युनिट टेस्ट पेपर विथ ॲन्सर्स, राईट? 40 marks subject English class 10. First of all, I would like to tell you the format of the question paper. Question paperचा फॉर्मॅट कसा असेल? लँग्वेज स्टडी हिअर वी हॅव गिवन फॉर 5 marks. 5 marksसाठी लँग्वेज स्टडी आहे. देन क्वेश्चन नंबर 2, वन सीन पॅसेज 10 marks. किती झाले? 15 marks. देन वन अनसीन पॅसेज 10 marks. 5, 10, 10, 25 marks. देन वन पोएम, सीन पोएम, एक पोएम आहे 5 marksसाठी. वन पोएम फॉर ॲप्रिसिएशन असे 10 marks. टोटल किती झाले? 35. आणि 5 marks जे शेवटचे आहे ते ट्रान्सलेशन असणार आहे. सो दिस विल बी युअर फॉर्मॅट ऑर पेपर पॅटर्न. ऑल राईट, लेट्स गो. चला तर आपण सुरुवात करूया. फर्स्ट सेक्शन दॅट इज लँग्वेज स्टडी फॉर 5 marksसाठी लँग्वेज स्टडी आहे. आपण त्याचे डायरेक्ट क्वेश्चन आणि ॲन्सर्स बघूया. राईट, सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर 1, डू एज डिरेक्टेड. 1, complete the words by using correct letters. ॲक्च्युली लँग्वेज स्टडी आपण 80 marksचा जो क्वेश्चन पेपर असतो त्याच्यामध्ये 10 marksसाठी असतो. क्वेश्चन नंबर 1 ए आणि बी. इथे आपण क्वेश्चन नंबर 1 फक्त 5 marksसाठी घेतलेला आहे. आणि कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर हे 2 marksसाठी असतो, पण इथे आपण 1 marks घेतलेला आहे. ठीक आहे. हिअर तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला 4 words दिलेले आहेत. ओके, अँड ईच वर्ड्स 1 letter इज मिसिंग. प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग आहे. आपल्याला अशा प्रकारे ABCD झेडपर्यंतचं एक अक्षर फिलअप करायचं, लेटर ते किंवा त्याला अल्फाबेट बोलतो, की ज्याच्यामुळे तो शब्द पूर्ण होईल अँड मिनिंगफुल होईल. फॉर एक्झाम्पल COR-ER काही वर येऊ शकतो, तुम्ही थोडासा गेस करा. F-CUS, HEA-TH, T-AFFIC गेस केलेला असेल. त्याच प्रकारे सेकंड क्वेश्चन आहे, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता डायरेक्टली आन्सर आपण बघूया, तुम्हाला मी एक्सप्लेनेशन पण देतो. ऑल राईट, तुम्ही आता जे गेस केलेलं आहे, N आपण अल्फाबेट यूज करून तो शब्द तयार झाला. CORNER, कॉर्नर, कोपरा. नेक्स्ट F आपण O इथे फिलअप केला आणि वर्ड, मिनिंगफुल वर्ड तयार झाला. FOCUS, फोकस, लक्ष केंद्रित करणे. नेक्स्ट वन HEAL आपण एलचा यूज करून हेल्थ वर्ड तयार झाला, जो आरोग्य आपण म्हणू शकतो. आणि आरचा यूज करून लास्ट वन दॅट इज ट्रॅफिक. ओके, सो या प्रकारे वी कॅन राईट आन्सर. नेक्स्ट जे अल्फाबेटिकल ऑर्डर आहे, ऑर्डर म्हणजे क्रमाने. अल्फाबेट म्हणजे ABCDEFG झेडपर्यंत. ए नंतर बी नंतर सी नंतर डी हा ऑर्डर आहे, हा क्रम आहे. या क्रमाने इथे यू विल गिव 2 groups ऑफ वर्ड्स, 2 ग्रुप्स दिलेले असतील, त्याच्यामध्ये 4 वर्ड्स असतील. आता इथे काय करायचं आहे बघा, फ्रंट पहिला शब्द आहे, F पासून फ्रंट झाला, BAE. प्रत्येक वर्डचा फर्स्ट लेटर बघायचा. जसं आपण ए नंतर बी नंतर सी, मग इथे F सुरुवातीला येईल, B येईल, A येईल की E येईल. जेव्हा आपण ABCD बोलतो तेव्हा एच पहिला आहे, मग त्याला आपण 1 नंबर देऊ शकतो. ओके, आता 2 नंबर यायचा. इथे E आहे, B आहे, F आहे. ए नंतर काय येईल? E येईल की B येईल की F येईल? येस, तुम्ही कोणीही म्हणू शकेल की ए नंतर बीच येतो, बी नंतर E येईल आणि E नंतर काय येईल? F. तर ते ज्याला आपण 1 नंबर दिला तो सुरुवातीला शब्द ॲन्सरमध्ये एन्शंट. ए पासून सुरुवात झाला एन्शंट, देन बी पासून बेगर, ई पासून अर्थ, फ्रंट. कळते? सो अल्फाबेटली ऑर्डर या प्रकारे आपण सहजपणे लिहू शकतो. नेक्स्ट ग्रुपमध्ये मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, जो फर्स्ट लेटर आहे तो सेम असेल. ओके, मग त्यानंतर सेकंड लेटर बघा, इथे N आहे, इथे I आहे, N आहे, I. आता I पहिला येईल की N I येईल हे तर माहिती आहे. मग I पण इथे 2 वर्ड्स आहेत, दोन्हीपैकी 1 नंबर एकाला द्यायचा.
मग थर्ड लेटर बघा, इथे डी आहे, इथे एल आहे. मग ABCD जेव्हा बोलतो आपण तेव्हा सुरुवातीला डी येईल की एल येईल? ABCD EFGHIJKL म्हणजे डी येईल. मग याला आपण 1 नंबर दिला, 1 नंबर दिला, सुरुवातीला किडनॅप. याला 2 नंबर दिला, नंतर एल आला म्हणून. आता या एनमध्ये थर्ड लेटर इथे ओ आहे, इथे आय आहे. ABCDHIJ आय, मग याला हा थर्ड नंबरला अँड नॉक. सो दिस इज व्हेरी इझी ॲक्टिव्हिटी. वी कॅन गेट 2 मार्क्स इझिली. सहजपणे 2 मार्क्स इथे आपल्याला मिळू शकतात. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज ॲक्टिव्हिटी नंबर 3. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. 2 मार्क्ससाठी आपण दिलेले आहेत. ओके, ॲक्च्युली पार्ट्स ऑफ स्पीचच्या रिलेटेड ही ॲक्टिव्हिटी असते. नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब हे जर व्यवस्थित आपल्याला माहिती असेल ही ॲक्टिव्हिटी आपण सहजपणे सोडवू शकतो. इथे बघू शकता म्हणजे काय, इथे एक डायग्राम दिलेली असेल. या डायग्राममध्ये म्हणजे ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे, एक्झाम्पल दिलं आहे, त्या एक्झाम्पलनुसार तशा प्रकारचेच रिलेटेड वर्ड्स लिहा. इथे बघा वॉटर सेंटरला आहे आणि कूल. वॉटर कसं आहे? कूल आहे. वॉटर हा नाऊन आहे, बघितलं, नाऊन म्हणजे नाम आहे. वॉटर काय आहे? नाऊनचं डिस्क्राईब करतो, वर्णन करणारा शब्द कूल. पाणी कसं आहे? थंड आहे. सो इथेचं ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे आता इथे जे आपण रिलेटेड वर्ड्स लिहिले आहेत त्या वॉटरचं डिस्क्राईब करणारे वर्ड्स लिहायचे. वॉटर कूल आहे, वॉटर हॉट आहे, वॉटर क्रिस्टल क्लिअर आहे. लेट्स सी द आन्सर. आन्सर आपण इथे बघू शकता. वॉटर वॉर्म, हॉट, एनहॅन्स्ड, प्युरिफाईड, कूल. 4 वर्ड्स मिनिमम लिहायचे आहेत. एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याला सोडून बाकीचे 4 वर्ड्स 5-6 लिहू शकता. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व दिस ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 2. 5 मार्क्स आपले कंप्लीट झाले. 10 मार्क्ससाठी आहे. मी तुम्हाला आता म्हटलं होतं की एक सीन पॅसेजवरती हा ॲक्टिव्हिटी येते. इथे सीन पॅसेज दिलेला आहे, मी तुम्हाला पुढे दाखवतो, नंतर आपण बघा. सीन पॅसेज टाईम बाउंड, बी द बेस्ट या लेसनमधून पॅसेज दिलेला आहे. आपण पॅसेजचं एक्सप्लेनेशन मी करणार नाही, कारण याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आपण डायरेक्ट याच्या क्वेश्चन आन्सरवरती जाऊ. जर प्रत्येक लाईन्स एक्सप्लेन करायचं म्हटलं ना खूप टाईम कन्झ्युमिंग होणार आहे. आपण डायरेक्ट क्वेश्चन आन्सर याचे बघूया. फर्स्ट क्वेश्चन नंबर बी, फर्स्ट जो आहे, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. ओके, B1 काय? कम्प्लीट द सेंटेन्स. मोस्ट ऑफ द पॅसेजवरती B1, A1 हे एक तर तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स, ॲग्री ऑर डिसॲग्री, कम्प्लीट द सेंटेन्स या प्रकारे ॲक्टिव्हिटी येते. इथे बघूया, डॅश डॅश इज वॉक इन द डार्क, डॅश डॅश वी कांट गेट एनिथिंग आउट. डायरेक्ट आपण आन्सर बघूया. आन्सर दिलेला आहे, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. ॲक्च्युली हे लाईन्स तुम्हाला डायरेक्ट पॅसेजमध्ये दिसणार आहेत आणि त्याच्या मला शब्द जो इथे फिल एमटे तो तिथून शोधून आपण लिहू शकतो. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, जो आपण वर्ड लिहितो त्याला आपण अंडरलाईन करू शकतो. वी कांट गेट एनिथिंग आउट. जसं आपण इथे बघा तुम्हाला दाखवेल, लाईफ इज समथिंग अ ट्रम्पेट, डू रिड्यूस वेट, वी नो हाऊ टू गेट अबाउट इट. आता इथे बघा, राईट, द लाईफ इज समथिंग लाईक ट्रम्पेट. म्हणजे हे सेंटेन्स ॲज इट इज तुम्हाला इथे मिळू शकतात या पूर्ण पॅसेजमध्ये. फक्त यू हॅव टू जस्ट फाइंड आउट, शोधायचे असतात. B2 ॲक्टिव्हिटी आपण बघूया. B2 ॲक्टिव्हिटी आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. वेब 1 वेब म्हणजे डायग्राम दिलेली आहे. ती डायग्राम कशाच्या रिलेटेड आहे? सेंटर व्हॅल्युएबल दॅट स्पार्क्स ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज. अशा महत्त्वपूर्ण मौल्यवान गोष्टी जे आपल्या इमॅजिनेशनला एनकरेज करतात. आता जर आपण पॅसेजमध्ये बघितलं तर त्या लाईन्स आपल्याला भेटतील. बघा, विजन, विशेस, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर व्हॅल्युएबल. हे जे घटक आहेत ना ते खूप व्हॅल्युएबल आहेत. म्हणजे हेच पॉईंट लिहायचे आहेत. आणि ते काय करतात? दे स्पार्क्स ऑफ इमॅजिनेशन. म्हणजे इथे जो आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे सेंटरला, तर याच्यामध्ये ते जे पॉईंट्स आहेत ना ड्रीम, ते आपण इथे लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, विजन, विशेस, ड्रीम्स अँड इंटेन्शन. सेंटेन्स देखील लिहायची गरज नाही. इफ यू राईट करेक्टली दिस 4 वर्ड्स यू विल गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स. 2 पैकी 2 मार्क्स इथे मिळू शकतात. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन किंवा ॲक्टिव्हिटी असते. नेक्स्ट B2, B3 किंवा A3 ही तुम्हाला वर्डच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी असते. इथे काय दिलं आहे? राईट अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. अँटोनिम्स किंवा सिनॉनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स आणि सिनॉनिम्स मीन्स सिमिलर वर्ड्स. इथे तुम्हाला काही वर्ड्स दिलेले आहेत, त्याच्या अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स पॅसेजमधून शोधून लिहा. ओके, रॉंग तर तुम्ही सहजपणे बोलू शकता. रॉंगच्या अपोजिट काय येईल रे? राईट. डिक्रीज, इन्क्रीज, डिस्करेज, एनकरेज, लाईक दिस. आता आपण आन्सर बघूया. रॉंग, राईट, डिक्रीज म्हणजे कमी होणे, इन्क्रीज म्हणजे वाढणे, डिस्करेज म्हणजे आपला कॉन्फिडन्स कमी होणे, एनकरेज प्रोत्साहन देणे, लाईट डार्क
सो आपण या प्रकारे वर्ड्स आन्सर लिहू शकतो. A4 किंवा B4 ॲक्टिव्हिटी इज रिलेटेड टू ग्रामरच्या रिलेटेड असते. आता फर्स्ट बघा, वी नीड टू ब्रिंग लाईव्ह इमेज अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह आणि जिरंडवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ती तुम्ही बघू शकता. इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 + मेन वर्ब, म्हणजे 2 आहे आणि मेन वर्ब, त्याला आपण अंडरलाईन करायची. ओके. आणि द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट क्रॅक. इथे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचं इझी माहिती आहे. क्वेश्चन टॅगवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण गेल्यानंतर क्वेश्चन टॅग करू शकतो, म्हणजे शॉर्ट क्वेश्चन बनवायचा असतो. आता डायरेक्टली ते आपण आन्सर बघूया. जसं मी आता म्हणलेलं आहे, काय आहे इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 + मेन वर्ब, जे बोल्ड लेटरमध्ये आपण लिहिलं आहे. आणि हे झालं इन्फिनिटिव्ह टू ब्रिंग. आणि ॲडिक क्वेश्चन टॅगमध्ये ॲक्च्युली काय करतो, वाक्य आहे तसं लिहिलं जातं, पण इथे तुम्हाला ऑप्शन दिलं आहे शुड इट, डोंट इट आणि शुडंट इट. तर सेंटेन्स कंप्लीट लिहिलं जातं. लिहिल्यानंतर त्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब शोधला जातो. आणि हेल्पिंग वर्ब पॉझिटिव्ह असेल तर त्याचं निगेटिव्ह केलं तर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. इजचं इजंट, इजंटचं इज, लाईक दिस. इथे शुड आहे शुडचं शुडंट होईल. आणि त्याच्या अगोदर जे सब्जेक्ट म्हणजे आपण शब्द यूज केला तर नेक्स्ट स्टेप सिंग्युलर आहे, स्टेपसाठी, पेनसाठी, ॲनिमलसाठी इट वापरतात, म्हणून शुडंट इट. दिस वन इज द करेक्ट ऑप्शन. हे ऑप्शन करेक्ट आहे. लेट्स द B5 जे की पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असतो. राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ सक्सेसफुल पर्सन. यशस्वी लोकांचे 4 महत्त्वपूर्ण गुण लिहा. इथे दिलेले बघा. द क्वालिटीज ऑफ सक्सेसफुल पर्सन: सेल्फ रिलायन्स, पॅशन, ऑप्टिमिझम, कम्युनिकेशन स्किल, सेल्फ कॉन्फिडन्स, विल पॉवर, पेशन्स. दे आर एनकरेज, दे आर कमिटेड, दे आर रिस्पॉन्सिबल, दे आर कंटिन्यूअस. या प्रकारे तुम्ही जे क्वालिटीज लिहिले किंवा दिस क्वालिटीज यू कॅन राईट इन अ सेंटेन्स फॉर्म, वाक्यामध्ये यूज करून देखील तुम्ही लिहू शकता किंवा मॅक्झिमम तुम्ही या पॉईंट्स लिहिलात, यू विल गेट मॅक्झिमम मार्क्स. ओके. सो अशा प्रकारे 10 मार्क्स आपला सीन पॅसेजचा कंप्लीट झालेला आहे. नाव लेट्स सी द अनसीन पॅसेज फॉर 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. A1. आता आपण डायरेक्ट याचे थोडासा पॅसेजबद्दल चर्चा करूया, बघूया. ठीक आहे, पॅसेज बघूया, मग आपण याचे क्वेश्चन बघूया. अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट्स, काही एक्सपर्ट्स म्हणजे तज्ज्ञ लोकांच्या अनुसार, अ स्टॅगरिंग म्हणजे शॉकिंग, सरप्रायझिंग, आश्चर्यजनक 93% ऑफ आवर डेली कम्युनिकेशन इज नॉन वर्बल. म्हणजे आपण जे पूर्ण दिवसभरामध्ये जे काय बोलतो आपण कम्युनिकेशन करतो, कम्युनिकेशन म्हणजे बोलतो, हे 93% नॉन वर्बल असतं. नॉन वर्बल आणि वर्बल म्हणजे काय? वर्बल म्हणजे शाब्दिक, जे शब्दाच्या रूपामध्ये, अरे तू कम हिअर, इकडे ये, शब्दामधून बोललो, पण जस्ट असं म्हटलं. एक्सप्रेशन, हावभाव, हे 93% आपण कम्युनिकेशन एक्सप्रेशनचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजने करतो विदाऊट अटरिंग अ वर्ड, म्हणजे शब्द न बोलता. ठीक आहे. दिस वन इज द स्टॅगरिंग. ही एक सरप्रायझिंग गोष्ट आहे. ओके. फेशियल एक्सप्रेशन्स आर इझी टू डेसिफर. जो फेशियल एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे हावभाव, वन कॅन रेडिली डिटेक्ट हॅपीनेस. आणि एखादी व्यक्ती सहजपणे एक्सप्रेशन्सवरून हॅपीनेस डिटेक्ट करू शकतो, सॅडनेस, अँगर, हे समोरच्या व्यक्तीचं आपण त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सवरून वी कॅन अंडरस्टँड, समजू शकतो. ओके. फिजिशियन्स कॅन टेल अ पेशंट इज डुईंग वेल ऑर नॉट बाय लुकिंग ॲट हिज ऑर हर फेस. एखादा जो फिजिशियन असतो किंवा डॉक्टर असतो, पेशंटच्या चेहरा बघून, त्याच्या बॉडी लँग्वेज बघून तो फिजिकली वेल आहे, त्याला बरं वाटतं की नाही, तो सहजपणे सांगू शकतो. हे सगळे एक्सप्रेशन झाले. ओके. दॅट इज कॉल्ड नॉन वर्बल. आय कॉन्टॅक्ट, जे आपण नजरेला नजर भिडवतो म्हणतो. आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. आय कॉन्टॅक्ट हे वन टाईप ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन विच कॅन टेल अ लॉट अबाउट द पर्सन. आय कॉन्टॅक्ट केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आपल्याला काय म्हणायचं आहे किंवा त्याच्या डोळ्यामध्ये काय आहे, हे बऱ्याचशा काही गोष्टी आपण अंडरस्टँड करू शकतो एकमेकांच्या. ओके. इथे आपण बघूया. द आईज कन्वे अ रेंज ऑफ इमोशन्स, हॅपीनेस, सॅडनेस, बोर्डम, सरप्राईज. आहे जे डोळे आहेत ना, ते समोरच्यालाच दाखवत असतात. तुम्ही आनंदी आहात, तुमचे इमोशन दाखवतात, म्हणजे भावना, फिलिंग्स, हॅपीनेस, सॅडनेस, बोर्डम, सरप्राईज, ह्या इमोशन्स आय कॉन्टॅक्टमधून आपण कम्युनिकेट करू शकतो. इवन इमोशनल इंटरेस्ट हे देखील. स्टेरिंग ॲट समवन्स फोरहेड मे बी इंटिमिडेट रेसिपेंट्स. समोरच्याच्या फोरहेडवरती, कपाळाकडे जर आपण बघितलं तर याच्यावरून काय दिसून येतं की इंटिमिडेट द रेसिपेंट, म्हणजे त्या समोरच्याला आपण धमकी देतोय, त्याच्या इथे डायरेक्ट बघितलं तर हे पण सांगतो. सो हा पॅसेज तुम्ही सायलेंटली रीड करा, समजून तुम्ही इट इज व्हेरी इझी, यू कॅन अंडरस्टँड इझिली. इथे आपण खूप वेळ जातो, मग त्याच्यामुळे आपण डायरेक्ट याचे क्वेश्चन आन्सर बघूया. ठीक आहे.
तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तो पॅसेज रीड करू शकता. किंवा तुम्हाला याची पूर्ण ह्या 40 मार्कची PDF हवी असेल तर तुम्ही इंग्लिश फॉर लर्नर गुगलवरती सर्च करा वेबसाईट, आणि तिथे ही PDF मी अपलोड केलेली आहे. तुम्ही आराममध्ये त्याची क्वेश्चन अँड आन्सर बघू शकता. राईट, लेट्स सी द ॲक्टिव्हिटी नंबर A1. हे पण फिल इन द ब्लँक्स आहे. -% ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन वर्बल. आत्ताच आपण बघितले किती % कम्युनिकेशन नॉन वर्बल आहे. 93 फर्स्ट लाईनमध्येच आन्सर त्याचं आहे. ओके, तसे ते बघू शकता. फर्स्ट रेंज 93% ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन वर्बल. लाईक आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ. आय कॉन्टॅक्ट हे कोणत्या टाईपचं कम्युनिकेशन आहे, वर्बल की नॉन वर्बल? येस. आता क्वेश्चन पॅसेज रीड केल्यानंतर डायरेक्टली आपण आन्सर म्हणजे येस, इट इज अ नॉन वर्बल कम्युनिकेशन. आय कॉन्टॅक्ट इज अ नॉन वर्बल कम्युनिकेशन. राईट. देन फ्रिक्वेंट ब्लिंकिंग इज अ साइन ऑफ अदर पर्सन्स फिलिंग. आपण सतत डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करतो ना, ते पण एक प्रकारचं तुमच्या एक्सप्रेशन शो करतो. आपण डायरेक्ट त्याचे आन्सर बघूया. ओके, लेट्स द आन्सर ऑफ ॲक्टिव्हिटी नंबर A1. A staggering 93% of daily communication is non-verbal. Eye contact is a non-verbal communication. Then frequent blinking of sign of the person's feeling. डोळ्याची उघडझाप करतो. हे काय साईन? डिस्ट्रेस ऑर द अनकम्फर्टेबल. एखादी व्यक्ती ताणतणावामध्ये, डिस्ट्रेसमध्ये आहे किंवा अनकम्फर्टेबल आहे, अस्वस्थ आहे, हे डोळ्याच्या उघडझाप मारून दिसून येतं. ठीक आहे. वन कॅन रेडिली डिटेक्ट हॅपीनेस. एखादी व्यक्ती सहजपणे समोरचा डिटेक्ट करू शकतो, जाणून घेऊ शकतो काय? हॅपीनेस, सॅडनेस, अँगर त्याच्या एक्सप्रेशन्सवरून. हे सेंटेन्स आहे तुमच्या पॅरेग्राफमध्ये. राईट. A2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट द वेब डायग्राम. बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ. ह्या बॉडी लँग्वेज आहे ते कॉम्बिनेशन आहे, पॅसेजमध्ये दिलेलं आहे. कशाचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे? बॉडी मुवमेंट अँड पोश्चर अँड व्हॉइस, फेशियल एक्सप्रेशन, जेस्चर अँड आय कॉन्टॅक्ट. या प्रकारे डायग्राम तुम्हाला एक्झामच्या पेपरमध्ये आन्सर शीटवरती काढायचं आहे. लक्षात घ्या. आणि हे फक्त पॉईंट्सला, पूर्ण सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही आहे. यू विल गेट 2 out of 2 marks. राईट. देन A3 फॉर इट इज रिलेटेड टू युअर वर्ड्सच्या रिलेटेड. इथे फाइंड अँटोनिम्स. फॉर अँटोनिम्स आहे म्हणजे अपोजिट वर्ड्स. डायरेक्ट आन्सर बघा. वर्बल, शाब्दिक, नॉन वर्बल. सेंडर पाठवणारा, रेसिपेंट म्हणजे ज्याला प्राप्त होणारा. एंटरटेनिंग, बोर्डम मनोरंजन, आणि बोर्डम. कम्फर्टेबल, अनकम्फर्टेबल. हे वर्ड तुमच्या पॅरेग्राफमध्ये गेले ते आपण याचे अँटोनिम्स लिहितो. ठीक आहे. A4 सांगितल्याप्रमाणे रिलेटेड टू ग्रामर. फर्स्ट वन, द आय कन्वेज अ रेंज ऑफ इमोशन. तुम्हाला या वर्डला या पार्ट्सला अंडरलाईन केलेलं आहे आणि त्याच्यावरती क्वेश्चन आहे. फ्रेम WH क्वेश्चन टू क्वेश्चन इन ऑर्डर टू गेट अंडरलाईन पार्ट एज आन्सर. म्हणजे असा एक प्रश्न तयार करा या सेंटेन्सवरती की जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे की तुमचा आन्सर येईल. आता फ्रेम WH क्वेश्चनवरती मी एक सेपरेट ग्रामरमध्ये ती व्हिडिओ बनवलेली आहे, ती बघा. स्टेप बाय स्टेप गेलेलं आहे, कारण ग्रामर इज अ लाईक अ मॅथमॅटिक्स. हिअर वी हॅव टू गिव्ह स्टेप बाय स्टेप अँड अल्टिमेटली यू विल गेट द आन्सर. सो इथे एक्सप्लेन करून द्यायला खूप तुम्ही कन्फ्यूज व्हाल, तर तुम्ही सेपरेटली व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर आन्सर हे आन्सर येण्यासाठी आपण काय केलं? व्हॉट डू द आय कन्वे, व्हॉट डू द आईज कन्वे. आता हे कशा प्रकारे आले त्याचा एक फॉर्म्युला आहे. WH वर्ड घ्या, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्या, त्यानंतर सब्जेक्ट, देन वर्ब ॲट द रिमेनिंग वर्ड्स अँड ॲट द एंड ऑफ सेंटेन्स देर इज अ क्वेश्चन मार्क. हा फॉर्म्युला ठेवून मग हे आन्सर काढायचं असतं. पण डायरेक्ट आन्सर बघूया. व्हॉट डू द आईज कन्वे. आईज काय कन्वे करतात? आन्सर यू विल गेट अ रेंज ऑफ इमोशन्स. डोळे काय सांगतात की अ रेंज ऑफ इमोशन. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, फिजिशियन्स कॅन टेल अबाउट पेशंट्स वेलनेस. रिराईट एबल टू, अनेबल टू यूज, कॅनचा किंवा कुडचा यूज. याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलं. कॅन काढायचं किंवा कुड काढून आपण एबल टूचा यूज करू शकतो. कॅन काढून एम इज आर प्लस एबल टू, आणि कुड असेल पास्ट टेन्सचं कॅनचं कुड, तर वॉज वेअर एबल टू. तर कॅन काढून आपण काय केलं? आर एबल टू. कारण सब्जेक्ट कसा आहे? फिजिशियन्स प्लुरल आहे. फिजिशियन वन असेल, फिजिशियन इज एबल टू लिहिलं. फिजिशियन्स अनेक वचनी आहे म्हणून फिजिशियन्स आर एबल टू. ओके. या प्रकारे हे ग्रामर इथे कंप्लीट होतं आहे. देन लास्ट वन दॅट इज A5 पर्सनल रिस्पॉन्स. स्वतःचं मनोगत व्यक्त करायचं असतं, स्वमत ज्याला म्हटलं जातं. नॉन वर्बल कम्युनिकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ. कमेंट. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे म्हणजे एक्सप्रेशनच्या माध्यमातून, हे इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? लेट्स द आन्सर. या प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता. फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल दिले. नॉन वर्बल कम्युनिकेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अ डेली लाईफ. ओके. ॲज इट इज येस, दिस टाईप ऑफ कम्युनिकेशन इज अ पास्ट विदाउट द यूज ऑफ स्पोकन ऑर रिटन वर्ड्स. न बोलता, रिटन किंवा न लिहिता आपण आपले फिलिंग्स
एक्सप्रेस करत असतो. ओके, वर्ड्स दॅट समटाइम्स हर्ट अँड क्रिएट मिसअंडरस्टँडिंग. जेव्हा आपण शाब्दिक वर्बल बोलतो तेव्हा ते शब्द समोरच्याला हर्ट करू शकतात किंवा मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करू शकतात. नॉन वर्बल कम्युनिकेशन इंडिकेट्स लव. पण नॉन वर्बल कम्युनिकेशन तुमच्या काय इंडिकेट दर्शवतो समोरच्याला? तुमचं प्रेम, अफेक्शन, अँगर, हेट्रेड विदाउट अ सिंगल वर्ड. एक शब्दही न बोलता ह्या सर्व गोष्टी तुम्ही कम्युनिकेट करू शकता. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर डे टू डे लाईफ. ओके, या प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 5 मार्क्ससाठी पोएम दिलेली आहे. इफ यू स्टार्ट डाईंग स्लोली, ही जी पोएम आहे. ओके, if you do not travel, if you do not read, which things are important in our daily life, हॅपीनेससाठी कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट, ही याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, एक्सप्लेनेशन देणारी, ती बघू शकता. आपण डायरेक्टचे क्वेश्चन आन्सर बघूया. A1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड कम्प्लीट द सेंटेन्स. द पोएट सजेस्ट टू लिसन टू डॅश डॅश. कवी या कवितेमधून आपल्याला सजेस्ट करतोय, सुचवतो काय ऐकण्याचे. अँड युअर ऑप्शन्स आर गिवन. साऊंड्स ऑफ ॲनिमल, ॲनिमलचा आवाज ऐकायला आपल्याला सजेस्ट करतो, सुचवतो आहे, की द साऊंड्स ऑफ लाईफ, की आपल्या लाईफचा आवाज म्हणजे अंतर्मनाचा आवाज ऐकायला शिकवतो. तिथे सेंटेन्स गेलेलं आहे. यू स्टार्ट डाईंग स्लो, याच्यामध्ये की तुम्ही स्वतःचं काय करा, युअर सेल्फ साऊंड ऑफ लाईफ. इफ यू डू नॉट लिसन टू साऊंड ऑफ, तुम्ही जर स्वतःचा साऊंड ऑफ लाईफ अंतर्मनाचा आवाज ऐकला नाही तर युअर हॅपीनेस विल बी व्हॅनिश. म्हणजे साऊंड ऑफ लाईफ ऐकायला सजेस्ट करतो. दिस वन. द पोएट सजेस्ट टू स्पीक टू अनफॅमिलियर ऑर पेरेंट्स. या कवितेमध्ये कवी अनफॅमिलियर पीपल म्हणजे अनोळखी लोकांना बोलण्यासाठी सुचवतो आहे, की आपल्या पीपलला, पेरेंट्सना, पालकांना. तर इथे तो म्हटलेला आहे की यू ट्राय टू स्पीक. इफ यू डू नॉट स्पीक युअर डिफरंट अनफॅमिलियर, दॅट इज द अननोन पीपल. सो दिस वन इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स आपण आन्सर बघूयाचे. Right. The poet suggests to listen the sound of life to unfamiliar people. पूर्ण सेंटेन्समध्ये आपण लिहू शकतो. A2, complete the following way. Main, the poet advises not to, आणि walk आणि kill 2 वर्ड दिले. ते आपले कंप्लीट सेंटेन्स करा. कवीने आपल्याला काय ॲडवाइस दिला, सल्ला दिला, वॉक. पोएट डू नॉट टू वॉक सेम पाथ एव्हरी डे. म्हणजे त्याच रस्त्याने परत चालू नका, म्हणजे त्याच गोष्टी परत लाईफमध्ये करू नका. आणखीन काय, डू नॉट किल सेल्फ एस्टीम. तुमचा स्वाभिमान किंवा अभिमान, प्राऊडनेस, तो किल करू नका, म्हणजे नष्ट करू नका या अर्थाने. सो हे आपण ॲन्सर आपण इथे लिहिलेलं आहे. यू हॅव टू कम्प्लीट द सेंटेन्स. ओके. A3, फाइंड द नाउन्स फ्रॉम द फॉलोइंग डिस्क्रायबिंग वर्ड्स. डिफरंट कलर्स, सेम पाथ्स. सो हे डिस्क्रायबिंग वर्ड्स या नाउनचं वर्णन करतात. राईट. क्वेश्चन नंबर 4B, ॲप्रिसिएशन आहे 5 मार्क्ससाठी. पोएम दिलेले आहे, तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत. टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड थीम. अँड पोएम इज दॅट अ टीनेजर्स प्रेयर. द 1.1 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट पोएम आहे, जे मॉर्स यांनी लिहिलेली. ती पोएम तुम्हाला अशा प्रकारे दिलेली असेल. ओके. आणि याच्यावरती टायटल तिथे तुम्हाला पोएममध्ये दिलेलं आहे. ओके. तर तुम्ही आहे तसं टायटल उचलून तुम्ही लिहू शकता. दॅट इज अ टीनेजर्स प्रेयर किंवा टायटल इज टीनेजर्स प्रेयर. सेंटेन्स लिहू शकता किंवा डायरेक्ट पॉईंट असं लिहिलं तरी चालेल. पोएट जे मॉर्स पोएम एंडिंगला दिलेलं ते आहे तसं लिहू. सो हाफ मार्क्स आणि हाफ मार्क्स, 1 मार्क्स तुम्हाला इझिली मिळेल. देन राईम स्कीम ABC, जे स्टांजा आपण बघू शकतो इथे, याला आपण A दिला. बिगिनिंग आणि मेक रायमिंग वर्ड जुळत नाही, मग याला B. चूज, मेक, चूज, टेक, हा पण वर्ड डिफरंट आहे. चूज, मेक, टेक सेम राईम जुळतो, याला आपण B दिलेला आहे म्हणून याला पण आपण B देणार. ABCB अशा प्रकारे एक स्टांजा जरी भेटला तरी आपल्याला आपण ABCB. राईट. फिगर ऑफ स्पीच, याच्यामध्ये ट्रॅव्हल डाऊन हे पूर्ण लिहिण्याची गरज नाही. एक कुठला फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. आता ही जी लाईन आहे याच्यामधले D, डाऊन आणि डार्कनचा D आणि डाऊनचा D, जे फर्स्ट लेटर परत रिपीट झालं असेल तर तिथे अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. अलिट्रेशन. आता पूर्ण हे डिस्क्राईब करण्याची गरज नाही, फक्त अलिट्रेशन लिहिलं तरीच चालेल, पण तुमच्या माहितीसाठी आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. अँड देन 1 मोर, इन्व्हर्जन, डिसिजन आय मस्ट मेक. आता ह्याच्यामधले जे वाक्यामधले जे शब्द आहेत ते पुढे मागे आहेत, तर करेक्ट काय असायला पाहिजे, आय मस्ट मेक डिसिजन, अशा प्रकारे सेंटेन्स पाहिजे. पण कवितेमध्ये आलेलं आहे डिसिजन आय मस्ट मेक. सो जेव्हा वर्डचे
पुढे मागे म्हणजे ऑर्डर करेक्ट नसते सब्जेक्टवर ऑब्जेक्ट, तेव्हा तिथे एक फिगर ऑफ स्पीच तयार होतो, दॅट इज कॉल्ड इन्व्हर्जन. तर या पोएममध्ये इन्व्हर्जन पण हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. ओके, इन्व्हर्जन अलिट्रेशन लिहू शकता. सेंट्रल लाईट हा 2 मार्क्ससाठी आहे. इट इज अ प्रेयर बाय टीनेजर. ही जी कविता आहे ही एक प्रकारची प्रेयर आहे टीनेजरने केलेली. सेंटेन्स बघा, सिम्पल आहे. टीनेज इज व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरीवन्स लाईफ. प्रत्येकाच्या जीवनामध्ये टीनेज म्हणजे किशोर वय अतिशय महत्त्वाचं वय असतं. द पोएट टेल्स दॅट द गॉड कॅन शो हिम प्रॉपर वे ऑफ गॉड or the God in the poem is the symbol of the person's inner mind. या कवितेमध्ये कवी असा म्हणतो की गॉड इज वन ऑफ द ओनली वन हू कॅन शो द प्रॉपर वे. जे की लाईफमध्ये योग्य मार्ग दाखवणारा म्हणजे तो परमेश्वरच आहे, असं तिने ते म्हणलं. प्रॉपर वे टू और गॉड पोएम इज द सिम्बॉल ऑफ द पर्सन्स इनर माइंड. फॅमिली और सोसायटी तोच मेन सिम्बॉल आहे. वेअर ही लर्न्स टू डिफरन्शिएट्स द राईट और जस्ट थिंग विथ द रॉंग वर्स्ट. म्हणजे व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, ऑल दिस थिंग्स गॉड कॅन ओनली शो टू द पर्सन. सो हे या प्रकारे तुम्ही सिम्पल वेनी लिहू शकता. सो 5 मार्क्स इथे इझिली यू विल गेट मिळू शकतं. सो अशा प्रकारे इथे आपण कंप्लीट. आणि लास्टचा जो 5 मार्क्स 35 मार्क्स आपण कव्हर केले. 5 मार्क्स जो ट्रान्सलेशनवर आलेले आहे ABC असे 3 असेल. एमध्ये तुम्हाला 6 वर्ड्स विल बी गिवन, त्याचे तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करा. एनी 4 कोणतेही 4. देन बीमध्ये 4 सेंटेन्स विल बी गिवन. आउट ऑफ 4 यू हॅव टू युअर आन्सर शुड बी करेक्ट. 2 सेंटेन्स आन्सर करेक्ट यायला पाहिजे, पण तुम्ही 4 सगळ्यांचे ट्रान्सलेशन करा. आणि लास्टला 2 एडियम्स कम प्रोवर्ब दिलेलं असतील, म्हणजे म्हणी किंवा वाक्यप्रचार दिलेलं असेल, ते तुमचे मराठीमध्ये लिहायचं आहे. आपण बघूया आपण डायरेक्ट आन्सरचं. स्लोली हळूहळू गार्डन बाग, रिमेंबर लक्षात ठेवा, सायंटिस्ट वैज्ञानिक, पिकनिक सल इझी असत. यू विल गेट 2 मार्क्स इझिली. ओके, ट्रान्सलेट. ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स. इतरांबरोबर नेहमी आदराने बोला. ठीक आहे. टेक ॲडवाईस फ्रॉम युअर पेरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम. म्हणजे वेळोवेळी तुमच्या पालकाकडून सल्ला घेत राहा किंवा सल्ला घ्या या अर्थाने. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. एल्डर्स म्हणजे वडीलधारे लोक. मोठ्यांना आदर द्या किंवा मोठ्यांचा आदर करा या अर्थाने. ठीक आहे. पेरेंट्स अँड ग्रँडपेरेंट्स. ग्रँडपेरेंट म्हणजे आजी आजोबा, त्यांना ग्रँडपेरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली. आपल्या फॅमिली म्हणजे पिलर्स म्हणजे आपण एक आधारस्तंभ म्हणू शकतो. आई वडील आणि आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असतात किंवा आहेत असं लिहू शकतो. ओके. देन प्रोवर्ब्स किंवा इडियम्स. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. ही एक म्हण आहे. इच्छा तिथे मार्ग. विल जिथे इच्छा असेल तिथे मार्ग निघतोच, म्हणजे इच्छा तिथे मार्ग. आणि नेक्स्ट वन, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. कपडा बघून कोट तयार केला म्हणजे अंथरून पाहून पाय पसरावे. आपल्याकडे किती कॅपॅसिटी आहे किंवा काय आपल्याकडे त्याच्यानुसार एखादी ॲक्टिव्हिटी करावी यात, म्हणजे अंथरून पाहून पाय पसरावे ही या 2 म्हणी, ही एक म्हणीची आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला तर समजलं असेल पेपर पॅटर्न 40 मार्क्सचं कसं आहे आणि हाऊ टू राईट इट्स आन्सर. सो फ्रेंड्स, वन मोर सजेशन आय वुड लाईक टू की आपली ही PDF तुम्ही गुगलवरती सर्च करायची आहे englishforlearner.com आणि तिथे तुम्हाला ही PDF अवेलेबल आहे आणि इतर स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. ओके. सो I hope you might have liked this video. If you liked it, please share it and comment it. And if you have any suggestions for me, write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.